नमस्कार. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, विद्येचं माहेरघर आणि आता तर एक जबरदस्त IT हब. हो, आपलंच पुणे. हे शहर इतक्या झपाट्याने बदलतंय की त्याची ओळखच दरवर्षी नवी होते. मग चला, आज आपण पुण्यातल्या सगळ्यात पॉश, सगळ्यात श्रीमंत ठिकाणांची एक सफर करूया. बघूया तरी या भागांमध्ये असं नेमकं काय खास आहे. पुण्यात आपलं स्वतःचं एक घर असावं हे स्वप्न आजकाल कोण बघत नाही, बरोबर ना? पण खरं सांगायचं तर या वेगाने वाढणाऱ्या शहरात प्रत्येकासाठी हे स्वप्न पूर्ण करणं तितकंसं सोपं राहिलेलं नाहीये. पण कधी असा विचार मनात आलाय का की पुण्यातले जे सगळ्यात श्रीमंत लोक आहेत ते नेमके राहतात कुठे? चला, मग 2024च्या आकडेवारीनुसार आपण पुण्यातल्या टॉप 10 श्रीमंत परिसरांची ओळख करून घेऊया. असे एरिया जिथे राहणंच एक स्टेटस सिम्बॉल आहे. चला तर सुरुवात करूया उलट्या क्रमाने. आपल्या यादीत 10व्या नंबरवर कोण आहे पाहूया. मगरपट्टा सिटी. आता मनात येईल की अरे, हे तर फक्त एक IT हब आहे. पण थांबा, इथले जे प्रीमियम विलाज आणि बंगले आहेत ना, त्यांचे रेट कोटींमध्ये आहेत, अक्षरशः कोटींमध्ये. हा पूर्ण एरियाज एका स्मार्ट सिटीसारखा बनवलाय. म्हणजे 24 तास कडक सुरक्षा, भरपूर हिरवळ, सगळं काही. आणि म्हणूनच IT मधले टॉपचे अधिकारी आणि मोठे व्यावसायिक इथे राहायलाच पहिली पसंती देतात. म्हणजे बघा, इथे फक्त हाय एंड विला नाहीत, तर इथली शिस्तबद्ध आणि सगळ्या सोयींनी भरलेली लाईफस्टाईल तीच या जागेला पुण्यातल्या टॉपच्या पॉश ठिकाणांपैकी एक बनवते. सगळं काही अगदी हाकेच्या अंतरावर आहे. आत्ता वळूया 9व्या नंबरकडे. हे ठिकाण अनेकांच्या ओळखीचं असेल, पण त्याचीही श्रीमंत ओळख कदाचित नवी असेल. चला बघूया. कोथरूड? हो, तेच कोथरूड, ज्याची एकेकाळी आशिया खंडातलं सर्वात वेगाने वाढणारं उपनगर म्हणून गिनेस बुकमध्ये नोंद झाली होती. पण आता हे फक्त एक उपनगर नाही राहिलंय. आता हे एक प्रचंड पॉश आणि महागडं ठिकाण बनलंय. पुण्यातले जुने व्यावसायिक, मोठे डॉक्टर्स आणि सिनियर अधिकारी इथे राहणं पसंत करतात. कोथरूडची खरी खासियत काय माहितीये? इथे ना पुण्याची अस्सल संस्कृती आणि एकदम मॉडर्न लाईफस्टाईल यांचा एक भन्नाट मिलाप बघायला मिळतो. आणि खास करून आयडियल कॉलनीसारख्या भागांमध्ये, जिथे मोठे बंगले आणि शांतता आहे, तिथल्या घरांच्या किमती तर विचारायलाच नको, अक्षरशः गगनाला भिडल्या आहेत. चला, यादीत अजून पुढे जाऊया. 8व्या नंबरवर आहे एक असं ठिकाण जे पुण्याला थेट इंटरनॅशनल नकाशावरच घेऊन जातं. हो, 8व्या नंबरवर आहे विमाननगर. आता पुणे इंटरनॅशनल एअरपोर्टच्या इतकं जवळ म्हटल्यावर या एरियाची हवाच वेगळी असणार, नाही का? नावाप्रमाणेच इथे एकदम कॉस्मोपॉलिटन आणि फास्ट लाईफचा फील येतो. एक से बडकर एक मॉल्स, 5 स्टार हॉटेल्स, हाय क्लास सोसायट्या आणि हो, पुण्यातले सगळ्यात फेमस कॅफेज आणि नाईट लाईफ सगळं इथेच. ज्यांना एकदम फास्ट पेस्ड आणि मॉडर्न आयुष्य जगायला आवडतं ना, त्यांच्यासाठी विमाननगर म्हणजे एकदम परफेक्ट जागा. अच्छा, विमाननगरची जी मॉडर्न आणि फास्ट लाईफस्टाईल आहे ना, याच्या एकदम उलट नंबर 7 वर आहे एक शांत, जुनं पण तितकंच श्रीमंत ठिकाण, औंध. हो, औंध हे पुण्यातल्या जुन्या आणि एकदम प्रीमियम भागांपैकी एक आहे. अनेक वर्षांपासून हा एरिया पुण्यातल्या सुशिक्षित आणि श्रीमंत वर्गाची पहिली पसंती राहिलाय. खरं सांगायचं तर इथला क्लासच वेगळा आहे. औंधची मुख्य ओळख आहे ती तिथल्या शांत आणि वेल मेंटेन्ड सोसायट्यांमुळे. याला आपण म्हणू शकतो ओल्ड प्रीमियम. पण ह्याची तुलना जर आपण आपल्या पुढच्या लोकेशनशी केली, जे आहे न्यू लक्झरी हब, तर फरक अगदी स्पष्ट दिसून येतो. आणि 6व्या नंबरवर येतंय पुण्यातलं न्यू मनी आणि न्यू लक्झरीचं प्रतीक. 6व्या नंबरवर आहे बाणेर. हिंजवडी IT पार्कजवळ असल्यामुळे मागच्या काही वर्षात बाणेरचा चेहरा मोहराच बदलून गेलाय. आज IT सेक्टरमधले टॉपचे लोक आणि मोठे मोठे स्टार्टअप ओनर्स बाणेरमध्ये राहायला प्राधान्य देत आहेत. इथले अल्ट्रा लक्झरी अपार्टमेंट्स आणि कमर्शियल हब्स याला एक सुपर हॅपनिंग जागा बनवतात. चला, आता आपण यादीच्या सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यात आलो आहोत. पुण्यातली टॉप 5 इलीट ठिकाणं, जिथे राहणंच एक वेगळा स्टेटस आहे. तर टॉप 5 मध्ये 5व्या नंबरवर आहे पुण्याच्या अगदी मध्यभागी असलेलं मॉडेल कॉलनी आणि शिवाजीनगर. 4थ्या नंबरवर येतंय कल्याणीनगर, जे अर्बन लक्झरी आणि नाईट लाईफसाठी ओळखलं जातं. आणि 3ऱ्या आणि 2ऱ्या नंबरवर आहेत पुण्याच्या श्रीमंतीची खरी ओळख असलेले भाग प्रभात रोड आणि बोट क्लब रोड. पण या सगळ्यांच्या वर नंबर 1 वर कोण असेल? 3ऱ्या नंबरवर आहे प्रभात रोड. खरं सांगायचं तर हा एरिया म्हणजे पुण्याची खरी शान आहे.
इथली श्रीमंती अशी लगेच दिसून येत नाही, पण इथले ते जुने मोठे बंगले आणि तिथे राहणारी लोकं पाहिली की अंदाज येतो. शांतता, घनदाट हिरवळ आणि मोकळे रस्ते हेच या भागाचं वैशिष्ट्य. आणि आता दुसऱ्या नंबरवर बोट क्लब रोड. ह्या भागाला पुण्यातलं ओल्ड मनी म्हणजे पारंपरिक श्रीमंतांचं ठिकाण असंही म्हणतात. ओल्ड मनी म्हणजे नेमकं काय? म्हणजे अशी श्रीमंती जी पिढ्यानपिढ्या चालत आलीये. इथली शांतता, तो रॉयल फील आणि मोठ्या भिंतींच्या मागे असलेले ते भव्य बंगले, असं वातावरण पुण्यात दुसरीकडे कुठेही मिळणार नाही. इथे फक्त पैसा नाही, तर एक वारसा आहे जो जपला जातो. तर मग आता वेळ आली आहे नंबर 1 ची. पुण्यातलं सगळ्यात महागडं, सगळ्यात पॉश आणि सगळ्यात श्रीमंत ठिकाण कोणतं असेल? काही अंदाज? आणि नंबर 1 वर आहे कोरेगाव पार्क. हो, आपलं केपी. मोठे सेलिब्रिटी, टॉपचे व्यावसायिक, इतकंच काय, परदेशी नागरिक सुद्धा इथेच राहणं पसंत करतात. इथले ते भव्य बंगले, आलिशान कॅफे, जबरदस्त नाईट लाईफ आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली ती मोठी झाडं, हे सगळं मिळून याला पुण्यातला सर्वात श्रीमंत पत्ता बनवतं, यात काहीच शंका नाही. तर ही होती पुण्यातल्या टॉप श्रीमंत ठिकाणांची आपली सफर. कोरेगाव पार्कची अल्टिमेट लक्झरी, बोट क्लब रोडचं पारंपरिक वैभव आणि प्रभात रोडची ती शांत श्रीमंती. प्रत्येक एरियाची स्वतःची एक वेगळी ओळख आहे. यावरून एक गोष्ट मात्र नक्की कळते की पुणे जसं विस्तारतंय तशीच श्रीमंतीची व्याख्या आणि तिचे पत्तेही बदलतायत. आता विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की पुढच्या 5 वर्षात या यादीत काही बदल झालेला दिसेल का?